अमरावती जिल्हा रुग्णालयात झालेल्या प्रकरणावरून आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात। प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनोद पवारांनी या घटनेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवलंय, तर सार्वजनिक बांधकाम विभागानं मात्र त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळलेत। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग की रुग्णालय प्रशासन कुणाच्या हलगर्जीपणानं ही घटना घडली असा सवाल उपस्थित होत आहे। 3 वर्षापूर्वी इथे अशी घटना घडलेली होती आणि विविध भागात आपल्या इकडे घडतात ह्या घटना। त्याच्या अनुषंगाने आम्ही त्याच्या आधी सतर्क राहून जेव्हा आपला फायर ऑडिट रिन्युअल येते त्याच्या आधीच आम्ही जुलै महिन्यातच त्याच्यासाठी पत्रव्यवहार केलाय आणि त्याच्या आधी पण आम्ही त्यांच्याशी वारंवार बोलणं आणि नंतर पत्रव्यवहार केल्यानंतर आमचे कर्मचारी स्वतः तिथे त्यांच्याशी जाऊन तिथे ऑफिसमध्ये भेट घेऊन सतत त्याचा पाठपुरावा सुरू राहत होता आणि एक्सटिंग्विशर आम्ही हीच इन्स्टिट्यूट इतर इन्स्टिट्यूटसाठी पण आम्ही सतत चालू होतं की पहिला प्राधान्य फायर ऑडिटसाठी द्यायचं। पण त्यांचं आम्ही जेव्हा विचारणा केली तर प्रोसेसमध्ये आम्ही करून देऊ हे चालू होते त्यांची। मला यांचे पत्र होते, त्या पत्रावर आम्ही कारवाई केली आहे। फायर एक्सटिंग्विशरमध्ये रिफिलिंग करण्यात आली। त्यानंतर ही जी अलार्म सिस्टीम आहे आणि फायर स्प्रिंकलरचे जे पंप हाऊस आहे हे सगळे त्यांनी आमचा जो कंत्राटदार आहे अमरावती फायर सर्व्हिसेस म्हणून आहे, त्यांनी मागच्याच वीकमध्ये गुरुवारी ह्या सगळ्या सिस्टीम कार्यान्वित आहे की नाही हे सगळी शहानिशा केली होती आणि ही सिस्टीम सगळी तो ऑटोमध्ये ठेवूनच त्यांनी ते प्रिमायसेस सोडलं होतं आणि ही गोष्ट त्यांनी तिथल्या जो स्टाफ आहे, आता नाव मला लक्षात नाही, पण त्यांना हे सांगितलं होतं की बाबा ही सिस्टीम बघितली आणि याच वीकमध्ये त्यांचं प्लान होता की संबंधित फायर ऑफिसर आणि संबंधित उपभोक्ता विभाग आणि आमचं संबंधित विद्युत कंत्राटदार आणि आमची जे आहेत ती तिथे उपस्थित राहून या वीकमध्ये सगळ्या गोष्टी मार्गी लावणार होते। पण घडलेली घटना ही आता काळ असा आला आणि ही घडली घटना, पण सिस्टीम दोष आहे असं कारण म्हणता येणार नाही, कारण मॉकड्रिल फायर विभागामार्फत जे करण्यात आलं होतं याच्या अगोदर आमची जी सिस्टीम आम्ही ऑपरेशनल करून पाहिली होती जेव्हा हे काम सगळं पूर्ण झालं होतं, तर ही सिस्टीम सगळी ऑपरेशनल होती। त्यांच्या फायर विभागामार्फत आम्हाला डायरेक्ट काहीच पत्र असं आलेलं नाही की सर तुमचं हे सिस्टीम पंप बंद आहे किंवा तुमचं अलार्म सिस्टीमच काम करत नाही। हे तर मेजर लॅप्सेस होते, जर असे असते तर त्यांनी याच्यात निग्लिजन्स केलाच नसता।